घरामध्ये ओलं नारळ होतं आणि ओलं नारळ होतं म्हटलं तर काय करावं? तर आज होती संकष्टी. चला म्हटलं आज गोड काहीतरी बनवून टाकूया, म्हणजे उपवासाला पण होईल आणि आपलं मुलांनासुद्धा आवडतात म्हणून त्यांनासुद्धा आज स्वीट पदार्थ काहीतरी खायला मिळेल. तर मी ना सर्वात प्रथम नारळ फोडून घेतलं, छान असं कट करून घेतलं आणि मिक्सरला मस्त असं बारीक करून घेतलं. तुम्ही याला खवूनसुद्धा घेऊ शकतात, पण मला एवढं कुठे वेळ होता आणि मी त्याचा जो काळा भाग आहे तो पण नाही काढला. मी डायरेक्ट सोबतच मी दळून घेतलं. आता जे खोबरं आपण मस्त दळून घेतलं होतं त्याच्यातच मी 1 चमचाभर साजूक तूप टाकलं आणि त्याला 2 मिनटं परतून घेतलं. आता याच्यामध्ये ना आपल्याला साखर टाकायची. तर साखर मी या ठिकाणी ना एक छोटी वाटीभर, म्हणजे मीडियम साईजची वाटी आहे ना तेवढी घेतली आणि ती टाकली आणि फ्रेश दुधावरची साय होती ती टाकली. त्याच्याने ना एकदम रिच चव येते आणि छान असं परतून घेतलं. आणि बघा या ठिकाणी माझा चमचा आहे ना असा उभा राहतो आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं बॅटर रेडी झालं आहे. साधारणतः 10 ते 15 मिनटं लागतात आपल्याला ही बर्फी बनवण्यासाठी. फक्त गॅस आपल्याला मोठा नाही करायचा, एकदम स्लो गॅसवर आपल्याला ही प्रोसेस सर्व करायची. आता एका प्लेटला मी थोडंसं तूप ग्रीस करून घेतलं होतं, त्याच्यावरच आता हे मिश्रण ओतून दिलं आणि छान असं सेट व्हायला ठेवून दिलं फॅनखाली. आता थोडंसं गार झाल्यानंतर याच्यामध्ये मी आता कट देऊन घेते आणि मस्त असं इझी कट होऊन जातात. आणि अजून जर तुम्हाला याच्यापेक्षा अजून थोडी कडक हवी असेल तर फ्रीजमध्ये ठेवून द्यायची, लवकर सेट होते. आता माझ्या मुलांना काही दम निघत नव्हता, स्पेशली स्वरूपला त्याला खूप आवडते म्हणून मी लगेच कट करून टाकली आणि छान अशी झाली होती. चवीलासुद्धा अप्रतिम झाली होती. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल, संडे असला तसा फंडे असतो त्यांच्यासाठी, काहीतरी नवीन बनवायचं आणि ते फक्त खेळायचं असंच चालू असतं.